मान्यतेच्या निकषामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे अतिरिक्त होत आहेत। म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्राच्या शिक्षकांचा घात आहे असं म्हणायला पाहिजे। आज शिक्षकांचा मोर्चा आला इकडं। आपण दादा सगळ्या सरकारने असं काम केलं पाहिजे की शिक्षकांना कधी इथं आझाद मैदानात येऊन मोर्चा काढायची गरज लागू नये। आंतर जिल्हा बदल्यांच्यासाठी शिक्षक जर्जर झालेले आहेत जिल्हा परिषदांचे। आणि अध्यक्ष महोदय, एका बाजूला तुम्ही परदेशी लोकांना पायगड्या घालायला लागलाय आणि दुसरीकडे मराठी शिक्षकांनी ग्रामीण भागातील पिढ्यानपिढ्या घडवल्या, त्यांना आता रस्त्यावर आणायचं काम आपण चालू केले। अध्यक्ष महोदय, काही ठराविक सिंगापूरची एक कंपनी आहे, त्यांना मोनोपॉली देण्यात आलेली आहे। या विद्यापीठा जी आहेत ना, त्यांना सिंगापूरला पाठवलं जातं। सिंगापूरच्या कंपनीबरोबर त्याचा टायअप झाला, त्याला 30% पार्टनरशिप दिल्यानंतर या एज्युसिटीमध्ये त्यांना जागा मिळते। हे आपल्याला दादा माहिती आहे का? ज्यांना एज्युसिटीत जे फॉरेनच्या युनिव्हर्सिटी आल्या त्यांना विचारा, तुमचा प्रवास भारतात कशी आला, तुम्ही कुठल्या मार्गे आला? ते सगळे सांगतील सिंगापूर मार्गे आलो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शैक्षणिक कॅम्पसवर पायाभूत सुविधा, डिजिटल आर्किटेक्चर, कन्सल्टन्सीसाठी सिंगापूरमध्ये काही ठराविक कंपन्यांशी करार करणं हे त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या जागतिक विद्यापीठावर अप्रत्यक्ष अशी अट घालण्यात आलेली आहे। त्यांनी या ठराविक सिंगापूर आधारित कंपन्यांच्या माध्यमातूनच आपलं काम पुढे न्यावं असे त्यांना इंडिकेट केलं जातं। तिकडं आल्याशिवाय एज्युसिटीत जागा मिळत नाही। नाहीतर आमच्या विश्वजित कदमच्या भारतीय विद्यापीठाला जागा द्या, आमच्या त्या बंटी पाटलांच्या DY पाटीलना जागा द्या, त्याच ह्या परदेशी युनिव्हर्सिटीच्या मध्ये आपण विचार करा। परदेशी लोकांना जिथं जागा देतोय तिथं आम्ही पण त्यांच्याशी कॉम्पिटिशन करू। नाहीतर साहेबांनी सांगितलं, CM साहेबांनी 1 लाख मुलं तिथं शिकतील। 1 लाख मुलं शिकतील दादा, म्हणजे 1 लाख मुलं आधीच 2-2.5 लाख प्रवेश घेतात समजा, त्यातले 1 लाख इकडे गेले तर अध्यक्ष महोदय, बाकीचे कॉलेजेस जे तुमच्या आशीर्वादाने म्हणजे सरकारच्या मदतीने चालतात ते सगळे रिक्त होण्याचा दुसरा धोका देखील अध्यक्ष महोदय आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात होतोय याचा एज्युसिटीचा आम्हाला आनंद आहे, पण मग जागतिक पातळीवर निविदा का काढत नाही? सिंगापूरच्याच कंपन्यांना कंत्राट किंवा भागीदारी मिळण्यासाठी नियम का वाकवतोय आपण? परदेशी विद्यापीठांना आकर्षित करण्याच्या नावाखाली केवळ काही ठराविक विकासक आणि सिंगापूरच्या कन्सल्टन्सी कंपन्यांची खिसे भरण्याचा हा कार्यक्रम आता आम्हाला सगळ्यांना त्याचा वेगळा वास येतोय। अध्यक्ष महोदय, माझी शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या कंपन्यांमध्ये का हे आपण काम करणार नाही का? सिंगापूरच्या कंपन्यांकडून वाया येणारा निधी याला का महत्त्व द्यायचं, याचाही विषय आपण केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण पटपडताळणीचा विषय आहे, बाकीचे बरेच मुद्दे आहेत, मी ते सगळं बोलून तुमचा अध्यक्ष महोदय वेळ घेत नाही, पण माझी विनंती आहे की या निमित्तानं आम्ही जे पेपर फुटीचा प्रश्न अलीकडे जागा झालेला आहे, त्या तब्बल देशामध्ये 90हून अधिक पेपर फुटले। या कुठेच कशाची जबाबदारी सरकारने अध्यक्ष महोदय घेतली नाही। महाराष्ट्रातला TETचा पेपर फुटला, याची आपण महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली नाही। एवढंच नाही तर नीटचा पेपर देखील फुटला आणि याचे धागेदोरे नेमके आणि त्याचा मूळ सूत्रधार महाराष्ट्रातला निघाला। म्हणजे राज्य कुठं नेऊन ठेवतोय आपण, याचाही विचार केला पाहिजे। केंद्र सरकारचा पेपर फुटला तर केंद्र सरकार म्हणतं वायुसेनेचा वापर करून पेपर आम्ही पोच करतो। अरे पण पेपर निघाले तिथंच फुटले तर वायुसेना काय करणार आहे? वायुसेना वापरून अध्यक्ष महोदय, आपण थोडंसं याविषयी एक तरी पेपर नीट घ्या असा आदेश सरकारला द्या। शेवटचा मुद्दा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, आपण मला मेहरबान होऊन वेळ दिलेला आहे याबद्दल आपलं धन्यवाद। पण शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अध्यक्ष महोदय, सभागृहात एक महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आजची मुलं मैदानात कमी आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त दिसायला लागलेली आहेत। सोशल मीडिया
हा संवादाचं आता माध्यम राहिलेलं नाही, ते लहान मुलांचं व्यसन झालेलं आहे. अखंड रील्स पाहणे, इंस्टाग्राम पाहणे, फेसबुक, स्नॅपचॅट, इतर प्लॅटफॉर्मवर तासनतास वेळ घालवणे याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर, अभ्यासावर, झोपेवर आणि सामाजिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. अध्यक्ष महोदय, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि स्पेन इथं अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कर्नाटक सरकारने 16 वर्षाच्या खालच्या मुलांच्यावर निर्बंध घालायचा आता प्रस्ताव ठेवलेला आहे. दादा, तुम्ही पुढाकार घ्या, सगळ्याच लोकांना विश्वासात घ्या, पण 13 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पालकांच्या परवानगीशिवाय सोशल मीडिया खाते सुरू करता येणार नाही, चालवता येणार नाही, अशी काहीतरी विचार करण्याची व्यवस्था आपण करा. अध्यक्ष महोदय, डिजिटल साक्षरता शाळांमध्ये सायबर सुरक्षा आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रम सरकारने राबवला पाहिजे. पण पुढच्या पिढीचा आहे, ज्या पिढीच्या हातात उद्याचा महाराष्ट्र आहे त्या पिढीचे मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि म्हणून सर्वपक्षीय चर्चा, सर्व तज्ज्ञ, मानसोपचार, शिक्षक, पालक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार यांना एकत्रित करून दादा 3 महिने सगळीकडे महाराष्ट्रात डिस्कशन करा आणि पुढच्या अधिवेशनात हा कायदा आणायचा प्रयत्न करा, स्वतंत्र धोरण आणा. तसेच केंद्र सरकारकडे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा DPDP ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या चौकटीत अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर राष्ट्रीय नियम करण्याची आपण शिफारस करावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. चला पुढे जाऊ. आता प्रस्तावावरील चर्चा आता संपली असून त्यावरील उत्तर उद्या देण्यात येईल. अध्यक्ष महोदयांनी बघा, ऐका, अध्यक्ष महोदयांनी 6:15 पर्यंत सांगितलेलं, आपण त्याला 20 मिनिटं जास्त चर्चा देईल. शासकीय विधेयके सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याबाबतच्या प्रस्तावास विधान परिषदेच्या सहमतीसंबंधी विधान परिषदेकडून आलेला संदेश. विधान परिषदेकडून संदेश आलेला आहे. सचिव संदेश वाचून दाखवतील. ही सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना नोंदणी व विनियमन विधेयक 2026 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहाच्या 21 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे. या विधानसभेच्या प्रस्तावास विधान परिषदेने आपल्या दिनांक 8 जुलै 2026 रोजीच्या सभेत सहमती दिली आहे. आणखी असे कळविण्यात येत आहे की या संयुक्त समितीवर विधान परिषदेने पुढील सदस्य नामनिर्दिष्ट केले आहेत: श्रीमती नीलम गोरे, श्री सतेज उर्फ बंटी पाटील, ॲडव्होकेट अनिल परब, अनिकेत तटकरे, श्री श्रीकांत भारती, श्री अमित गोरखे, डॉक्टर राजीव पोद्दार. मंत्री. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन 2026च्या विधानसभा विधेयक क्रमांक